Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 48 of chapter number 13 Pythagoras theorem from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 90 वर प्रॅक्टिस सेट 48 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा की आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? पायथागोरस थिअरम. मग पायथागोरस थिअरम म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? पायथागोरस थिअरम हा कुठे अप्लाय केला जातो? मला माहित आहे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन आहे पायथागोरस थिअरम बाबत, हो ना? चला तर मग समजून घेऊयात आधी आपण की पायथागोरस थिअरम म्हणजे काय, तो कुठे यूज केला जातो, आणि मग आपण प्रॅक्टिस सेट 48 मधील हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करणारच आहोत. सो पायथागोरस थिअरम कुठे यूज केला जातो? तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? एक असा ट्रायंगल की ज्यामध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. आता इथे ट्रायंगल ABC मध्ये मला सांगा कोणता अँगल हा 90 डिग्रीचा आहे? तुम्ही म्हणाल अँगल बी आहे 90 डिग्रीचा, कारण इथे आपल्याला दिसते ना, हे पहा इथे ही साईड AB आणि साईड BC या दोन साईड्समुळे इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. म्हणून या ट्रायंगलला आपण म्हणणार राईट अँगल ट्रायंगल, बरोबर? आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये साईड AB ला काय म्हणणार? साईड AB ला आपण या ट्रायंगलची हाईट किंवा परपेंडिक्युलर असे म्हणतो. हाईट कळाले, पण मग परपेंडिक्युलर का म्हणतो? परपेंडिक्युलर अशासाठी म्हणतो कारण या साईड AB मुळेच साईड BC वर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे, बरोबर? म्हणून साईड AB ला आपण परपेंडिक्युलर असे सुद्धा म्हणतो. सो साईड AB आहे या ट्रायंगलमध्ये हाईट और वी कॅन से परपेंडिक्युलर. आता साईड BC ला काय म्हणतो आपण? साईड BC ला आपण म्हणतो बेस. सो इथे आपण राईट करून घेऊयात की साईड BC ला आपण बेस म्हणतो. आता हे कळालं की साईड AB ला आपण हाईट म्हणतो, साईड BC ला बेस म्हणतो. मग जी ही थर्ड साईड आहे या राईट अँगल ट्रायंगलची साईड AC, या साईडला काय म्हणतो आपण? या साईडला म्हणतात हायपोटेन्युअस. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी ट्रायंगलमध्ये ज्या अँगलवर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे त्याच्या बरोबर समोरची जी साईड असते त्या साईडला म्हणतात हायपोटेन्युअस. आलं लक्षात? सो इथे साईड AC आहे या राईट अँगल ट्रायंगलमधील हायपोटेन्युअस. आता टेक्स्टबुकमध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायला दिलेली आहे. आपण प्रॅक्टिस करूयात ही ॲक्टिव्हिटी करून की हायपोटेन्युअस कुठे आहे. हे पहा, write the name of the hypotenuse of each of the right angle triangle shown below. आता इथे ट्रायंगल ABC दिलेला आहे. या ट्रायंगल ABC मध्ये हायपोटेन्युअस कुठे आहे सांगा बरं. हे पहा, इथे साईड AB आहे हाईट, साईड BC आहे बेस, आणि अँगल B वर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. अँगल B च्या बरोबर समोरची साईड हायपोटेन्युअस, बरोबर? मग साईड AC आहे हायपोटेन्युअस इथे. आता इथे हा ट्रायंगल पहा, ट्रायंगल LMN दिलेला आहे. ट्रायंगल LMN मध्ये 90 डिग्रीचा अँगल कुठे फॉर्म झालेला आहे? इथे झालेला आहे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म, आणि या 90 डिग्रीच्या अँगलच्या बरोबर समोरची साईड आहे साईड MN. सो साईड MN आहे इथे या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेन्युअस. नेक्स्ट ट्रायंगल पहा, ट्रायंगल XYZ. ट्रायंगल XYZ यामध्ये 90 डिग्रीचा अँगल कुठे तयार झालेला आहे? अँगल Y वर, बरोबर? मग याच्या समोरची जी साईड आहे ती कोणती आहे? XY. सो साईड XY आहे या राईट अँगल ट्रायंगलमधील हायपोटेन्युअस. आलं लक्षात? तर मग मुलांनो, आय थिंक आता हायपोटेन्युअस म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं कळालेलं आहे. जगातला कोणताही राईट अँगल ट्रायंगल तुमच्यासमोर ठेवला आणि त्यातील हायपोटेन्युअस कोणता आहे हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही फार इझिली सांगू शकता, बरोबर ना? मग आता या हायपोटेन्युअसचीच एक गंमत आहे. काय गंमत आहे? जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की हायपोटेन्युअस इज द लॉंगेस्ट साईड ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. हायपोटेन्युअस ही लॉंगेस्ट साईड असते राईट अँगल ट्रायंगलमधली. आता इथे पाहताय या राईट अँगल ट्रायंगलमध्ये 3 साईड्स आहेत. साईड AB, साईड BC आणि साईड AC. साईड AC आहे हायपोटेन्युअस.
बरोबर. मग हा जो हायपोटेन्यूस आहे त्याची लेंथ ही साईड ए बी पेक्षा जास्त आहे, तसेच साईड बी सी पेक्षा सुद्धा जास्त आहे. मग जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला की राईट अँगल ट्रायंगलमधली सगळ्यात लॉंगेस्ट साईड कोणती आहे, तर काय आन्सर द्याल? सगळ्यात लॉंगेस्ट साईड आहे हायपोटेन्यूस. आलं लक्षात? मग हा जो हायपोटेन्यूस असतो राईट अँगल ट्रायंगलमधला, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर इतका असतो. सोप्या भाषेत सांगायचं का? हे पहा, हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा बेस स्क्वेअर आणि हाईट स्क्वेअर यांच्या सम इतका असतो. म्हणजे बेस आणि हाईटचे जर आपण सम फाइंड आउट केले तर ते जेवढे सम आहे तेवढाच हायपोटेन्यूस असतो. आता पुढे आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहोत, त्याद्वारे तुम्हाला खूप इझिली ही कन्सेप्ट समजणार आहे. आता हे पहा, इथे आपण हायपोटेन्यूस काय आहे या राईट अँगल ट्रायंगलमधला? AC. मग आपण म्हणू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे? BC. सो BC स्क्वेअर प्लस हाईट काय आहे? AB. सो AB स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आणि यालाच तर म्हणतात पायथागोरस थिअरम. आता आपण प्रॅक्टिस सेट 48 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात, म्हणजे हळूहळू तुम्हाला पायथागोरस थिअरम आणखी व्यवस्थित समजणार आहे. आता इथे पहा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला काय दिलेले आहे? इन द फिगर्स बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. इथे या 3 फिगर्स दिलेले आहेत, त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आपण फर्स्ट नंबरची जी फिगर दिलेली आहे ती थोडीशी मोठी करून पाहूयात. आता इथे हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल LMN. ट्रायंगल LMN मध्ये अँगल M आहे 90 डिग्रीचा. मग मला सांगा हायपोटेन्यूस कोणता आहे? 90 डिग्रीचा जिथे अँगल फॉर्म झालेला आहे त्याच्या बरोबर समोरची साईड कोणती आहे? साईड LN. सो साईड LN काय आहे? हायपोटेन्यूस आहे, आणि आपल्याला साईड LN चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. बरोबर. म्हणजे इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ट्रायंगल LMN मधील हायपोटेन्यूस फाइंड आउट करायचा आहे. आणि पायथागोरस थिअरमनुसार आपण काय पाहिलं? हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. हो ना? हे पहा, इन ट्रायंगल LMN अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. हेन्स साइड LN is the hypotenuse. According to Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus height square. पायथागोरस थिअरम नुसार आपण काय अभ्यासले की हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर इतका असतो. या दोघांचीही ॲडिशन केल्यानंतर जे सम येणार आहे तितक्याच लेंथचा हायपोटेन्यूस असतो. हे आपण पायथागोरस थिअरम मध्ये अभ्यासलेलं आहे. आलं लक्षात? मग आता इथे आपल्याकडे बेस सुद्धा दिलेला आहे आणि हाईट सुद्धा दिलेली आहे. बरोबर. मग आता इथे या ट्रायंगल LMN मध्ये मला सांगा हायपोटेन्यूस काय आहे? LN आहे. बरोबर. मग LN चा स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे? MN आहे. सो MN चा स्क्वेअर प्लस हाईट काय आहे? LM आहे. सो हाईटचा स्क्वेअर. LN किती दिलेला आहे? LN ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले, हो की नाही? एक्स घेतलेला आहे LN ला. मग इथे सुद्धा आपण राईट करूयात एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू MN किती आहे? 24. सो 24 चा स्क्वेअर प्लस LM किती आहे? 7. सो 7 चा स्क्वेअर. आता इथे जरा लक्ष द्या. हे पहा, आता इथे आपल्याला काय करायचं? 24 चा स्क्वेअर राईट करायचा आहे. काय येणार 24 चा स्क्वेअर? 24 मल्टिप्लाइड बाय 24 करून पहा 576. सो राईट करा 576 प्लस 7 चा स्क्वेअर. 7 7 जा 49. सो 49 झाला 7 चा स्क्वेअर. आता ॲडिशन करा 576 प्लस 49 किती झाले? 625. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 625. आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड आउट करायची आहे? एक्सची. इथे काय आलेला आहे? एक्सचा स्क्वेअर 625 आलेला आहे. बरोबर. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर आपल्याला काय राईट करावं लागणार? 625 चा स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे काय? 625 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? आता इथे पहा 24 चा स्क्वेअर आहे 576 आणि 576 चा स्क्वेअर रूट काय आहे? 24. 24 चा स्क्वेअर आहे ना 576. येते लक्षात? आता इथे आपल्याला 625 चा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर
625 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते राईट करायचे आहे. मग कसे राईट करणार, इथे थोडासा विचार करायचा आपण की 24चा स्क्वेअर आहे 576 बरोबर. मग 625चा स्क्वेअर रूट हा 24 पेक्षा मोठा नंबर असणार की नाही, मग तो कोणता असणार, 25चा येणार ना हा 625. आता 25चा कसं काय येणार तेही समजून घेण्याची एक ट्रिक आहे. आता इथे युनिट प्लेसवर पहा 5 आहे, मग 625च्या युनिट प्लेसवर जर 5 आहे तर 625चा जो स्क्वेअर रूट असणार आहे त्याच्या युनिट प्लेसवर सुद्धा 5च असणार. मग एकतर तो नंबर 15 असेल किंवा 25 असेल किंवा 35 असेल 45 असेल, असं युनिट प्लेसवर 5 डिजिट असणार. आता इथे 15चा तर असू शकत नाही बरोबर, कारण 24 पेक्षा तो नंबर नक्कीच मोठा असणार आहे. म्हटल्यावर 625 हा 25चा स्क्वेअर असू शकतो. हे पहा इथे मल्टिप्लिकेशन करून पहा आलं की नाही 625. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर स्क्वेअर दोन्हीकडे सेम आहे, सो ते आपण इथे कट करून टाकले तरी चालणार आहेत. सो x इज इक्वल टू 25. आता युनिट कोणते राईट करणार, क्वेश्चन मध्ये युनिट दिलंय का, साईडचं नाही दिलेलं हो ना, म्हटल्यावर इथे सुद्धा आपण राईट करणार x इज इक्वल टू 25 युनिट्स. आलं लक्षात. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट डायग्राम मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे PQR आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता इथे 90 डिग्रीचा अँगल कोणत्या अँगलच्या इथे होतोय, हे पहा इथे अँगल Q आहे 90 डिग्री बरोबर. मग याच्या समोरची जी साईड आहे तो आहे हायपोटेनियस. मग आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, x ची. आणि x काय आहे इथे, येस व्हेरी गुड, x आहे हाईट, PQ आहे बेस हो ना. चला इथे राईट करूया. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री, हेन्स साइड PR इज द हायपोटेनियस. आपल्याला जरी इथे हाईट ची लेंथ फाइंड आउट करायची असली तरी सुद्धा आपल्याला हायपोटेनियसचा पायथागोरसचा जो थिअरम आहे तोच यूज करून आपल्याला या साईडची लेंथ फाइंड आउट करता येणार आहे और व्हॅल्यू फाइंड आउट करता येणार आहे. अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता इथे हायपोटेनियस काय आहे PR बरोबर. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे PQ, सो PQ स्क्वेअर प्लस हाईट आहे QR, सो QR स्क्वेअर. PR ची काय व्हॅल्यू आहे 41, सो 41चा स्क्वेअर इज इक्वल टू PQ ची व्हॅल्यू आहे 9 स्क्वेअर प्लस आपल्याला कशाची फाइंड आउट करायची QR ची, सो QR इथे x दिलेला आहे म्हणून इथे x चा स्क्वेअर. चला आता 41चा स्क्वेअर राईट करा. कसा राईट करणार, आपल्याला 41 मल्टिप्लाइड बाय 41 करावं लागणार. आन्सर इथे आलेले आहे 1681. मुलांनो आता इथे 41चा स्क्वेअर फाइंड आउट करण्याची आणखी एक मेथड किंवा ट्रिक तुम्ही म्हणू शकता, त्याला मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती मेथड तुम्ही फॉलो करा. अशा प्रकारे तुम्ही मल्टिप्लिकेशन करून स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. किंवा हे पहा इथे आपल्याला 41चा स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे की नाही, मग अशा प्रकारे 41चा स्क्वेअर राईट करून घ्यायचे. याला 3 पार्ट्समध्ये डिवाइड करायचे अशा प्रकारे. आणि आता राईट हँड साईडने हा जो फर्स्ट पार्ट आहे तिथे काय करायचं आपल्याला, 41च्या युनिट प्लेसवर आहे 1, मग 1चा काय स्क्वेअर आहे तो इथे राईट करायचा. 1चा स्क्वेअर आहे 1. आता इथे मिडल पार्टमध्ये काय करायचंय, इथे जेवढे डिजिट्स दिसत आहेत तुम्हाला त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो इथे 4 आहे, 1 आहे आणि हा 2 आहे. सो 4 1s are 4, 4 2s are 8. राईट करून घ्या इथे मिडल पार्टमध्ये 8. आता हा जो 4 आहे 41 मधला 4, त्याचा स्क्वेअर काय आहे, त्याचा स्क्वेअर आहे 16. सो इथे राईट करून घ्यायचं 16. किती इझी आहे हो ना. सो 41चा स्क्वेअर काय झाला 1681. हे पहा मल्टिप्लिकेशन करून सुद्धा आपले आन्सर सेम आलेले आहे जे इथे आलेले आहे हो ना. सो तुम्हाला कोणती मेथड सोपी वाटते ती मेथड तुम्ही यूज करून स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. सो इथे राईट करून घेऊयात 1681. आता 9चा स्क्वेअर सांगा, 9 9s are 81. सो 81 इथे राईट करूयात प्लस एक्सचा स्क्वेअर. आता इथे एक्सचा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे म्हणून या 81ला आपण काय करूयात, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. जेव्हा 81 इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा इथे प्लसमध्ये आहे की नाही, इकडे गेल्यावर मायनस होणार. सो -81
इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. आता इथे सबट्रॅक्शन करा, काय आन्सर येणार 1600 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे, एक्सची, हो की नाही. इथे एक्सचा स्क्वेअर आहे 1600. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 1600चा स्क्वेअर रूट फाइंड आउट करावा लागणार. स्क्वेअर रूट म्हणजे काय, येस 1600 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते फाइंड आउट करावं लागणार. म्हटल्यावर इथे 40चा स्क्वेअर आहे 1600 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर स्क्वेअर आपण कट करू शकतो. सो एक्स इज इक्वल टू 40 युनिट्स झाले या क्वेश्चनचे आन्सर. आता नेक्स्ट फिगर पहा. या फिगरमध्ये आहे ट्रायंगल EDF. ट्रायंगल EDF मध्ये अँगल डी आहे 90 डिग्रीचा. मग अँगल टीच्या समोरची कोणती साईड आहे, EF काय झाला मग या राईट अँगल ट्रायंगल मधील हायपोटेनियस, हो ना. सो इथे राईट करून घेऊयात, हॅन्स साइड EF इज द हायपोटेनियस. अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम, hypotenuse square is equal to base square plus height square. hypotenuse काय आहे, EF. हे पहा अँगल डी आहे 90 डिग्रीचा आणि त्याच्या बरोबर समोरची साईड आहे EF आहे हायपोटेनियस. सो EFचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे FD. सो FDचा स्क्वेअर प्लस हाईट आहे ED. सो ED स्क्वेअर. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे हायपोटेनियस आहे, बेस आहे आणि हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. या दोन व्हॅल्यूज आपल्याकडे आहे. या दोन व्हॅल्यूज वरून आपण हाईट इझिली फाइंड आउट करू शकतो, हो की नाही. चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. EF आहे 17. सो 17चा स्क्वेअर इज इक्वल टू FD आहे 8. सो 8चा स्क्वेअर प्लस ED आहे X. सो Xचा स्क्वेअर. 17चा स्क्वेअर किती, चला 17 मल्टिप्लाइड बाय 17 करा, किती आला 289. आता इथे आपण वेगळ्या पद्धतीने और ट्रिक यूज करून सुद्धा खूप इझिली कमीत कमी वेळामध्ये 17चा स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो की नाही. हे पहा अशा प्रकारे 17चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. सो इथे राईट करून घ्यायचे, याचे 3 पार्ट्स करायचे. 3 पार्ट्स केले. आता 7चा काय स्क्वेअर आहे 49. सो 49 मधला 9 इथे राईट करायचा आणि 4 कॅरी ओव्हर करायचा. आता मिडल पार्टमध्ये काय करायचे आपल्याला, इथे जेवढे केवढे डिजिट्स दिसत आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो इथे काय काय आहे 1 आहे 7 आहे आणि 2 आहे. चला यांचे मल्टिप्लिकेशन करा. 1 7 जार 7, 7 2 जार 14 आणि हा कॅरी ओव्हरचा 4. 14 प्लस 4 18. सो 18 मधला 8 इथे राईट करायचा, 1 कॅरी ओव्हर. आता इथे 1चा स्क्वेअर किती 1 इटसेल्फ है ना. 1 प्लस हा 1 किती झाले 2. सो 289 झाला. 17चा स्क्वेअर 289. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती मेथड तुम्ही यूज करून स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. इथे राईट करूयात 289 इज इक्वल टू 8चा स्क्वेअर 64 प्लस एक्स स्क्वेअर. आता इथे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, हो ना. सो एक्स स्क्वेअरला राईट हँड साईडला एकट्याला ठेवूयात आणि 64ला लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. आता इथे 64 आहे प्लसमध्ये, इकडे गेल्यावर त्याचे साईन चेंज होणार, मायनस होणार. सो 289 मायनस 64 इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. 289 मधून 64 सबट्रॅक्ट केल्यानंतर 225 रिमेनिंग राहतात, हो की नाही, इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर. आता इथे एक्सचा स्क्वेअर आहे 225. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे एक्स, हो ना. म्हटल्यावर 225चा स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करावा लागणार. किती येणार 225चा स्क्वेअर रूट. आता इथे लक्षात घ्या 225च्या युनिट प्लेसवर आहे 5. म्हटल्यावर याचा जो स्क्वेअर रूट असणार आहे त्याच्या युनिट प्लेसवर सुद्धा 5च असणार आहे, हो ना. 5चा स्क्वेअर काय आहे, 5चा स्क्वेअर आहे 25. मग 15चा काय येणार, चला पाहूयात 15चा स्क्वेअर. 15 मल्टिप्लाइड बाय 15 करा. हे पहा 15 मल्टिप्लाइड बाय 15 केल्यानंतर आपले प्रोडक्ट आलेले आहे 225. म्हटल्यावर 225चा स्क्वेअर आहे 15. सो 15चा स्क्वेअर आहे 225 म्हणून 15 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर स्क्वेअर आपण कट करू शकतो. सो एक्स इज इक्वल टू 15 युनिट्स आलेले आहे आपले या क्वेश्चनचे आन्सर.
प्रॅक्टिस सेट 48 मधील फर्स्ट क्वेश्चन इथे आपला कंप्लीट झालेला आहे. यानंतरचे क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.